बदलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। 6 लाखांसाठी तब्बल 7 दिवसांच्या बाळाला विकण्याचा कट रचण्यात आला होता। मात्र ठाणे पोलिसांच्या मानवी तस्करी विरोधी पथकाने हा डाव उधळून लावत 5 जणांना अटक केली आहे। बाळ सुरक्षित काळजी केंद्रात असून खऱ्या आईचा शोध सुरू आहे। सह्याद्री सायकल रायडर्सच्या 22 सदस्यांनी 10 दिवसात 1700 किलोमीटर सायकल प्रवास करून पुण्यापासून पुरीच्या श्री जगन्नाथ मंदिरापर्यंत पोहोचले। प्रवासादरम्यान पिठापूर हनुमानाची उंच मूर्ती, विशाखापट्टणम आणि चिलिका लेकसारखे ठिकाण पाहिले। नाताळच्या पार्श्वभूमीवर एका आघाडीच्या वृत्तपत्रातील जाहिरातीमध्ये गणपती बाप्पाला सांता क्लॉजच्या वेशात दाखवल्याचा आरोप होत वाद पेटलाय। यावर यशवंत किलेदार यांनी भाजपवर संताप व्यक्त केलाय। भाजपला हिंदुत्वाशी काहीही देणे घेणे नसून त्यांनी हिंदूच्या आराध्य देवताचा अपमान केला आहे, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केलाय। मुंबईतून कल्याण कसारा मार्गाकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे। आसनगाव आणि कसारा दरम्यानच्या बहुप्रतीक्षित तिसऱ्या मार्गाचा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार आहे। यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। 2026 मध्ये तिसऱ्या मार्गाचा पहिला टप्पा सुरू होण्याची अपेक्षा आहे। सौर ऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली हजारो झाडांची कत्तल करण्याचा उद्योग सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील बलगवडे मध्ये झाला आहे। तब्बल 12,000हून अधिक झाड बलगवडे येथे सौर ऊर्जा प्रकल्पासाठी तोडली आहेत। ग्रामस्थांचा विरोध झुगारून आणि प्रशासनाला अंधारात ठेवून हा सर्व प्रकार करण्यात आला आहे। नागपूरच्या हॉटेल प्राइड चौकातील डाबो क्लब जवळ 2 गटात झालेल्या हाणामारीत 28 वर्षीय प्रणव नन्नावरेची निर्घृण हत्या झाली। या घटनेत 34 वर्षीय गौरव कारडा गंभीर जखमी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। संगमनेर शहर व परिसरातील कत्तलखान्यांवर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुन्हा छापेमारी करत एकूण 3110 किलो गोमांस तसेच कत्तलीसाठी आणलेल्या 16 लहान मोठे जिवंत गोवंशीय जनावरे जप्त केली आहे। या कारवाईमध्ये एकूण 11,75,700 रुपये किमतीचे गोमांस व गोवंशाची जनावरे ताब्यात घेण्यात आली आहे। अकोल्यात वडील काका आणि शेजाराने अत्याचाराची परिसीमा ओलांडल्यानं अल्पवयीन मुलीनं वर्ग शिक्षकाला आपवीती सांगितली। शिक्षकाने तातडीने गांभीर्य ओळखत मुख्याध्यापक आणि चाइल्ड हेल्पलाईनला माहिती दिली। चाइल्ड हेल्पलाईनच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून वडील काका व शेजाराला अटक केली। निवडणुकीच्या रणधुमाळीत महिला नोव्हेंबर-डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत। गेल्या 2 महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून बाकी आहेत। दरम्यान तरीही खात्यावर पैसे आले की नाही तपासण्यासाठी लाडक्या बहिणींची बँकांना चक्रा वाढल्या आहेत। जालना ते मंठा मार्गावरील साईटच्या हॉटेलवर मोजपुरी पोलिसांनी छापेमारी केली। यात वैश्य व्यवसायाचा अड्डा चालवणाऱ्यांवर कारवाई करत 2 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे, तर 2 पुरुषांवर कारवाई करत त्यांना अटक केली आहे। जळगावच्या जामनेर तालुक्यातील मोराड गावात जन्मदाता पित्याने 3 दिवसाच्या मुलीची डोक्यात लाकडी पाट मारून हत्या केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पित्याला पोलिसांनी अटक केली आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन भाषणे किंवा भव्यतेने नव्हे तर तो उभारणाऱ्या लोकांना दिलेल्या शांत आदरांजलीने झाले। कामगारांच्या सन्मानार्थ साकारलेल्या अचानक ड्रोन शोने रात्रीचे आकाश उजळून निघाले आणि भव्यतेपेक्षा कृतज्ञतेवर आधारित उद्घाटनाचा सूर ठरवला। राज्यातील राजकारणात ठाकरे गट, शिवसेना आणि मनसे युतीत आले आहेत। पुणे महापालिकेत एकूण 165 जागांसाठी युतीने फॉर्म्युला ठरवला असून 91 जागा शिवसेना आणि 74 मनसेला दिल्या जाणार आहेत। पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीत लढणार असल्या तरी जागा वाटपावरून अजून तोडगा नाही। भाजप 20 ते 25 जागा द्यायला तयार नसल्याने काही नाराज उमेदवार आणि कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटाच्या नेते नीलम गोऱ्हे यांच्या घरासमोर जमले आणि घोषणाबाजी करत आंदोलन केले। एका मध्यधुंद ट्रॅक्टर चालकाच्या बेदरकारपणामुळे अवघ्या 4 वर्षांच्या निष्पाप बालकाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर शहरात घडली आहे। या भीषण अपघातात ट्रॅक्टर चालकाचा स्वतःचा पुतण्या ठार झाला असून परिसरात या घटनेमुळे तीव्र संताप व हळहळ व्यक्त केली जात आहे। कर्नाटकातील म्हैसूर येथे हेलियम गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झालाय। जय मार्थंडा गेटजवळ गुरुवारी रात्री उशिरा घडलेल्या या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत। स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू आला। जखमींवर केअर रुग्णालयात उपचार सुरू आहे।
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबातील सदस्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून सरकारला 23 जानेवारी 2026 रोजी त्यांच्या जयंतीपूर्वी महान स्वातंत्र्य सैनिक असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे अवशेष जपानमधून भारतात आणण्यासाठी त्वरित पावले उचलण्याची विनंती केली। कॅनडामध्ये शिक्षण घेत असलेला 20 वर्षीय भारतीय विद्यार्थी शिवांक अवस्थी याची टोरंटोतील स्कारबोरो विद्यापीठाजवळ दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली। घटनेचा तपास सुरू असून हल्लेखोरांचा शोध घेतला जातोय। 2018 मधील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार व हत्या प्रकरणात पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने आरोपीला 30 वर्षांची शिक्षा सुनावली। यावेळी न्यायालयाने टिप्पणी करत म्हटले की भारतीय कुटुंबांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती असूनही मुलांना अनेकदा राजा बेटासारखे वागवले जाते। पहाटे 4:30च्या सुमारास गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले। काही सेकंद भूकंप जाणवल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली असून अनेकांनी घाबरून घराबाहेर धाव घेतली। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारवर तीव्र टीका करत बिगर मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचा आरोप केलाय। एका हिंदू व्यक्तीच्या जमावाकडून झालेल्या हत्येचा उल्लेख करत सध्याचे सत्ताधारी धार्मिक अल्पसंख्याकांवर अमानुष अत्याचार करत असल्याचा दावा त्यांनी केलाय। चीन, म्यानमार आणि थायलंडच्या एजन्सींनी सायबर फ्रॉड विरोधात संयुक्त कारवाई करत म्यानमारचा म्यावदी परिसरातील जुगार व ऑनलाईन फसवणुकीचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत। या कारवाईत 494 इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या असून याताई न्यू सिटीतील फसवणूक करणारा परिसर पूर्णपणे साफ करण्यात आलाय। कॅनडातील एडमॉन्टनमध्ये रुग्णालयाच्या गंभीर हलगर्जीपणामुळे 44 वर्षीय भारतीय वंशाचे प्रशांत श्रीकुमार यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। छातीत तीव्र वेदना असूनही त्यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये 8 तास विना उपचार बसवून ठेवल्याने अखेर त्यांचा तिथेच मृत्यू झाला। भारताचा सर्वात जवळचा मित्र देश संयुक्त अरब अमिरात पाकिस्तानसोबत एक मोठा करार करणार आहे। त्याआधी सौदी अरेबियाने पाकिस्तानसोबत स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स एग्रीमेंट साइन करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय। आज 26 डिसेंबर 2025 रोजी यूएईचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान पहिल्यांदा पाकिस्तानच्या दौऱ्यावर पोहोचले। भारताच्या क्रीडा क्षेत्राला मोठा चालना देत केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाने एक सर्वसमावेशक इंटर्नशिप प्रोग्राम सुरू केला आहे। या अंतर्गत दरवर्षी मंत्रालयाच्या विभागांमध्ये आणि स्वायत्त संस्थांमध्ये 452 पेड इंटर्नशिप पदे उपलब्ध केली जाणार आहे। निवडलेल्या उमेदवारांना महिन्याला 20,000 रुपयांचे स्टायपंड मिळेल आणि या कार्यक्रमासाठी एकूण वार्षिक बजेट 5.30 कोटी रुपये राखीव आहे। सराफा बाजारात 10 ग्रॅमनुसार 22 कॅरेट सोन्याची किंमत ही 1,27,660 रुपये आहे, तर 10 ग्रॅमनुसार 24 कॅरेट सोन्याची किंमत ही 1,39,260 रुपये आहे। सोन्याची किंमत सराफा बाजारातही प्रचंड वाढताना दिसत आहे। 1 किलो चांदीची किंमत 2,34,100 रुपये आहे। पॅन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। प्राप्तिकर विभागाने सर्व पॅन कार्ड धारकांना त्यांचे पॅन आधार कार्डची तात्काळ लिंक करण्याचे आवाहन केले आहे। आधार पॅन लिंक न केल्यास 31 डिसेंबर 2025 नंतर तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय होईल। अनेक करदात्यांना अजूनही ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे, त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे। लिंकिंग न केल्यास 1,000 रुपयांचा दंड भरावा लागेल। रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांचा मल्टी स्टारर चित्रपट धुरंधर बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे। धुरंधरची कमाई 650 कोटी रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे। एका अहवालानुसार 21व्या दिवशी या चित्रपटाने 26.50 कोटी रुपये कमावले आहे। यासह एकूण कलेक्शन 634 कोटी रुपयांवर पोहोचले आहे। पॅलेस्टिनी दिग्दर्शक आणि अभिनेता मोहम्मद बकरी यांचे वयाच्या 72व्या वर्षी निधन झाले। मोहम्मद बकरी यांनी अरबी आणि हिब्रू दोन्ही भाषांमध्ये काम केले। त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या निधनाची पुष्टी केली। त्यांचे निधन हृदयरोगामुळे झाले आहे। T20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे। शुभमन गिलला संघातून वगळण्यात आलंय। माजी क्रिकेटपटू के श्रीकांत यांनी वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर वरिष्ठ संघात समावेश करण्याची मागणी केली आहे। तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।